राजकारण, समाजकारण, कृषी व उद्योग, मनोरंजन व क्रीडा। आपण पाहत आहात न्यूज 18 महाराष्ट्र, आवाज महाराष्ट्राचा। पुण्यातून मोठी बातमी समोर आली आहे। पुण्यामध्ये झिका व्हायरसचे रुग्ण आढळून आले आहेत। अंगदुखी, सांधेदुखी, डोकेदुखी, अंगावर पुरळ उठणे, शरीरावर चट्टे, डोळे येणे अशा प्रकारची लक्षणे झिका व्हायरसच्या संसर्गामुळे दिसतात। पुण्यातील 2 रुग्णांना झिका विषाणूचा संसर्ग झाल्याचं समोर आलंय। या दोन्ही रुग्णांमध्ये झिका व्हायरसची सौम्य लक्षणे आढळून आल्यानं आरोग्य विभाग अलर्ट मोडमध्ये आल्याचं दिसून येतंय। पुण्यातील 2 रुग्णांना झिका विषाणूचा संसर्ग झाल्याचं समोर आलं आहे। या दोन्ही रुग्णांमध्ये झिका व्हायरसची सौम्य लक्षणे आढळून आल्यानं आरोग्य विभाग अलर्ट मोडवर आहे। झिका रुग्ण आढळलेल्या परिसराचे पुणे महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाकडून सर्वेक्षण करण्यात आले आहे। परिसरातील अनेक लोकांचे रक्ताचे नमुने घेण्यात आले आहे। झिका विषाणू आजार हा एडिस इजिप्ती डासांमुळे होणारा सौम्य स्वरूपाचा आजार आहे। हेच डास डेंग्यू पसरवतात। साठलेल्या पाण्यात त्यांचं प्रजनन होतं आणि हे डास घरात राहण्याचं प्रमाण अधिक असतं। झिका व्हायरस पहिल्यांदा एप्रिल 1947 मध्ये युगांडातल्या झिका जंगलामध्ये राहणाऱ्या रिसस मकाऊ माकडांमध्ये आढळला। त्यानंतर 1952 साली हा व्हायरस माणसांच्या शरीरात आला। 1950 पर्यंत तो केवळ आफ्रिका, आशियाच्या विषुववृत्तीय प्रदेशातच होता। 2007 ते 2016 या कालावधीत तो प्रशांत महासागराच्या प्रदेशात आणि अमेरिकेत पसरला। 2015 आणि 16 मध्ये अमेरिकेने त्याला महासाथ असं घोषित केलं होतं। अंगदुखी, सांधेदुखी, डोकेदुखी, अंगावर पुरळ उठणे, शरीरावर चट्टे, डोळे येणे अशा प्रकारची लक्षणं झिका व्हायरसच्या संसर्गामुळे दिसतात। आपण पाहताय न्यूज 18 महाराष्ट्र, आवाज महाराष्ट्राचा। उत्तर महाराष्ट्रासह महाराष्ट्रातील बातम्या मिळवण्यासाठी आमच्या न्यूज 18 महाराष्ट्र या न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा।